नमस्कार मंडळी, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कासारवाडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता या गावच्या सरपंच आहेत छाया सस्ते आणि त्यांचे पती आहेत माजी सैनिक गंगाराम सस्ते। या दोघांची ही 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी दिल्ली येथे जे परेड होणार आहे त्या परेडसाठी त्यांची विशेष अतिथी म्हणून निवड झालेली आहे। आपल्यासोबत सध्या आहेत गंगाराम सस्ते यांचे माजी सैनिक आहेत, देश सेवेत त्यांनी काम केलंय। काय सांगचाल, आपल्या दोघांची ही निवड झाली आणि सातारा जिल्ह्यातून फक्त कासारवाडी या गावाची निवड झालेली आहे। बरोबर साहेब. एक जिल्ह्यात तर की 1900 गावं आहेत. हं. पण आमचं जे या अभियानातलं काम पाहून शासनानं आम्हाला एक ही सुवर्ण संधी दिली. कारण हे आमचं एक छोटंसं गाव आहे आणि याचा विकास आम्ही सर्वजण मिळून गट तट सगळं आम्ही एका बाजूला ठेवून आम्ही फक्त गावाच्याच विकासासाठी झटत आहोत आणि त्याचं प्रतीक म्हणून शासनानं आम्हाला हे एक संधी दिली की दिल्लीला प्रजासत्ताकच्या एक विशेष अतिथी म्हणून आम्हाला बोलवण्यात आलं आणि याबद्दल ज्या सर्व ग्रामस्थ असतील लहान थोरांचं आम्ही खूप खूप आभार मानतो की ह्या आणि हे जी संधी आहे ही फक्त सरपंचांची नाही तर हे पूर्ण गावातील जनतेची ही एक अचिव्हमेंट म्हणायला लागेल किंवा हे संधी आहे असं आम्ही म्हणतो आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला एक सैनिक म्हणून काय वाटतं या म्हणजे सरपंच सोडा, सैनिक म्हणून काय वाटतं या बरोबर. झेंडा वंदन? एक सैनिक देशाची सेवा करणारा खरं तर एक शिस्तबद्ध असतो. शिस्तबद्ध असतो आणि एक चांगल्या नीतिमत्तानं जे काय आपलं देशाची सेवा जशी बजावली इमानदारीने तसंच आपण आपल्या समाजाची काहीतरी आपल्याला एक ऋण आहोत आणि त्या सेवा बजावण्याची एक संधी मिळाली असं मला वाटतं. आणि ही नक्कीच आम्ही अगदी जे आमचा काही कालावधी असेल त्याचं आम्ही नक्कीच या समाजासाठी आम्ही सोनं करणार आहोत आणि येणाऱ्या 1-2 वर्षात आम्ही असं गाव बनवणार आहोत की इथं पर्यटन स्थळ होईल अशी आमची भूमिका सर्व ग्रामस्थांची आहे. मित्रांनो, आपण बघितलं तर हे कासारवाडी गाव आहे, अगदी डोंगराच्या कुशीमधलं हे गाव आहे आणि बघू शकता इथं मागं जिल्हा परिषद शाळा देखील आहे आणि विशेष म्हणजे या जिल्हा परिषद शाळेतील मुली ज्या आहेत त्या नृत्य स्पर्धेमध्ये नॅशनल लेवलला इंदोर इथं सहभागी झाल्या होत्या आणि या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या देखील अतिशय चांगली आहे आणि खूप चांगलं गाव आहे। आपण देखील मान तालुक्यातल्या कासारवाडी या गावाला भेट दिली पाहिजे आणि हे गाव आता